नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आजच्या व्हिडिओमध्ये गजकेसरी योग आपल्याला काय सांगतो आणि आपल्या कुंडलीमध्ये गजकेसरी योग कशा प्रकारे आणावा. बघा, खूप जण मला म्हणतात, मी जेव्हाही आपल्या ज्योतिष्यानुसार मार्गदर्शन करते, तर पहिला प्रश्न असतो की माझं कोणासोबत पटत नाही, माझं मन लागत नाही, या माझ्या प्रेमामध्ये भरपूर काही दुरावा आहे. अशा वेळेस आपल्या कुंडलीमधला चंद्रमा मजबूत नसतो. मग आपलं प्रेम चांगलं होण्यासाठी, आपलं मन शांत ठेवण्यासाठी आपल्याला पाणी सगळ्यात जास्त उपयोगी पडतं. म्हणून म्हणतात ना, तुमच्या बॉडीमध्ये जलतत्व बॅलन्स पाहिजे. मग आता 4 डिसेंबरला पौर्णिमा आहे. या दिवशी आपल्याला गजकेसरी योग करायचा आहे. आता गजकेसरी योग काय सांगतो? गज म्हणजे आपल्याला रुतबा देतो आणि केसरी म्हणजे आपलं जीवन सुंदर बनवतो. 4 तारखेला रात्री आपल्याला एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे. हे पाणी म्हणजे आपल्यासाठी अमृत आहे. आपल्या टेरेसवर, गॅलरीत तुम्ही बाहेर बसा आणि बसल्यानंतर तुमची जी पण विश आहे त्या पाण्यामध्ये 3 वेळा म्हणायची आहे आणि फूक मारायची आहे. त्यानंतर चंद्राकडे बघून तुमचा हात वर करून चंद्राची पूर्ण प्रतिमा या पाण्यामध्ये 5 मिनिटं पडू द्या आणि त्यानंतर पद्मासन अवस्थेमध्ये मांडी घालून बसायचं आहे. अशा हिलिंग पॉवरने हे पाणी प्यायचं आहे की जसं तुम्ही अमृत पेत आहे आणि तुमची ती विश पूर्ण झालेली आहे. याला गजकेसरी योग म्हणतात. हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता.